चलो 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 हट जाओ हमें जाना है बाहेर बाल्कनी में. आपण इथून जाऊ म्हणजे जो पॅसेज आहे जिथे आम्ही बरेचदा सीन्स करतो नाईटचे पण डेचे पण जिथे आम्ही प्रियाला बरेचदा पकडतो तो पॅसेज म्हणजे हा पॅसेज आहे. आणि तुम्ही बघू शकता या ज्या ज्या वॉल्स आहेत त्या भिंती आहेत त्या इथे आहेत. हा बहुतेक पोलीस स्टेशनची वॉल आहे. अच्छा, ती म्हणजे अर्जुन रूम नाही हे अश्विन रूम किंवा अस्मिता रूम ही पण हीच आहे. अच्छा वॉल्स इथे ठेवलेले असतात ते बनवून ठेवलेलं असतात म्हणजे सीन लागेल त्या पटापट लावा. हा स्टडी रूम. ओके बघा, जे त्या आपण study room मगाशी म्हणालो की स्टडी रूम ती हा आता इथे सगळे आहेत इथे जमलेले आहेत. ही आहे अस्मिता, ही आहे आपली मयुरी, सुमन, तिथे कोण प्रतिमा आत्या आहे तिथे आणि कोण प्रिया आहे. प्रियाला बघून घ्या इथूनच बघून घ्या. ओके मी नंतर बघूनच घेईन. पॅसेज दाखवलाय कॉरिडॉर. इकडे आजी रूम वगैरे आहे. म्हणजे पूर्ण आजी आजीच्या रूमचं मेकअप रूमचं डोर आहे. हो कारण इथे बरोबर आहे आजीचा खरा मेकअप रूम आहे राईट. खरा मेकअप रूम आणि मग तिथे शूटही करतात. हो. एक दोनदा शूट केलं तिथे. हा डोर दाखवलाय आम्ही. अच्छा आणि ही तुळशी वृंदावनचे सायली नेहमी पूजा करते ओके ते सगळं इथे. ते इकडच्या पायऱ्या आहेत. आता प्लास्टिक लावलंय काळं तिथे. ओके पण ही खऱ्या बंगल्याची साईडची बाजू आहे बॅकयार्ड आहे. बॅकयार्ड. आणि इथे आम्ही हॉस्पिटल नाही ब्लड कॅम्प ओके ब्लड कॅम्पचं आणि सीन अजून एक गंमत आहे. हा मंदिर. ओ मंदिर So proper जे इथेच मंदिरमध्ये आहे. shoot करतो मंदिर आम्ही. हो. हा थोडा पायऱ्या इकडे आम्ही खूप सीन केलेत. हे मंदिर हे प्रॉपर असं सगळं इकडे हे shoot ओके. असतं मंदिरात. आणि इथे बघा इथे 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 तो महिपतचं घर आहे. तो महिपतचं घर दिसतं. ते महिपतचं इथे घर दाखवलंय. समोरचं घर महिपतचं घर. तेच घर दाखवलंय. ओके समोरचं घर महिपतचं आहे बघा. ग्रीन आणि ते कॉम्बिनेशन मध्ये green आणि दिसतंय. yellow. ओके सो सगळ्यांची घरं एकाच आवारात येते स्टुडिओच्या. समोर आमचं कोर्ट आहे. आणि जरा असं पॅन करा जरा कोट. पॅन करा बघा कोट आलं माझं बघा कोट आलं दिसतंय कोट. हा हॉस्पिटल आहे. जरा अजून पॅन करा हॉस्पिटल पण दिसेल तुम्हाला तिथे. कॅमेरामॅन जरा वळ चढून शूट करा बघा तुम्हाला हॉस्पिटल पण दिसेल बघा. हा त्याचे शॉट्स घेऊ शकता मी. ओके पण म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकाच आवारातून शूट केलेल्या आहेत. आणि मला तुम्हाला ना एक खास गोष्ट दाखवायची आहे जिथे आम्ही कधीही येतो सेटवर आणि जिथे आम्ही आरामात मस्त बसलेलो असतो आणि एक छान रिलॅक्स मोड असतो म्हणजे बंगल्याची समोरची जागा. आणि आता तिथे समर स्पेशल काही गोष्टी आहेत ज्या आपण खरं तर प्रेक्षकांना दाखवू शकतो. सो तिकडे जाऊया सुरुवातीला जिथून चला. सुरुवात करतो आपण. चला सो ही ती जागा आहे जिथे खरं तर आपण होळीचे बरेच शूट पाहिले दहीहंडीचे शूट पाहिले आहेत या आवारात. इथे बऱ्याच वेळेला खूप छान छान सीन पाडवा लागतात. इथेच केलंय आम्ही. पाडवा इथेच. आता हे सगळा बंगला झाकला आहे कारण ओके. खूप लाईट येतो ना. बरोबर तो कंट्रोल करण्यासाठी आम्हाला हे काळं कापड दिवसभर ठेवावं लागतं. आणि इथे ओके. खूप आंबे आहेत. इथे खूप आंबे आहेत. So हे मजा हापूसचं येते झाड कधी आहे. कधी. इकडे तोतापुरी असे वेगवेगळे आंबे इथे आवळा आहेत. इथे आवळा आहे. हा आवळा माझ्या मते आम्ही नेहमी येतो तेव्हा हा सदाबहार असा हा, हा, हा. बहरलेलाच ते असतो. रील्स पण इथे होतात. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येशील ना तेव्हा सुपारी पण असेल इथे. ओ सिरियसली पण इथे किती वेगवेगळी झाड आहेत. आणि हे जे आंब्याचं झाड तुम्ही बघाल खरं तर मी नंतर तुम्हाला दाखवेनच कॅमेरावर. प्रचंड आंब्यांनी भरलेलं झाड आहे हे. पण हे अलाउड आहे की खरं तर ज्यांची ही जागा आहे त्यांचं असेल ते पण तुम्हाला ते काढायला आणि नाही मला अलाउड नाही मला तिकडचा मी आता 2 तो पिशव्या झाड अलाउड नेल्या. आहे. हा तो झाड अलाउड आहे. हा वाला अलाउड आहे. ओके हा एक अलाउड नाही आणि तो बाजूचा जो आंब्याचा झाड आहे तो अलाउड. बेसिकली हापूस हे जो दोन आहे झाड. तो हा. अलाउड नाहीये. तोतापुरी आहे तो अलाउड आहे आणि त्याचंच माझ्याकडे आता गेली तिथे- 3 वर्ष लोणचं होतंय. तिथे तिथे हो, कापूस तेच आहे. आता allowed माझ्याकडे आहे. बनेल. ओके आणि इथे काय बॅकयार्ड मध्ये जो आहे ना झाड हा आंब्याचा हा हा तो अलाउड आहे. तो पण हापूसच आहे. ओके ओके ग्रेट. आणि हे आवळ्याचं झाड आवळा म्हणाल. अलाउड आहे. तुला हवेत का काढू खाता काशील. हा काढून काढून बघूया खाली बरं. खूप किती आहेत, चल. पडतायत का बघूया खाली आपण. खूप आहेत. छान maintained आहे. ओके पण अदरवाइज हे झाडही बऱ्यापैकी भरलेलं असतं आवळ्याचं. आवळे पण आले इथे होता? तुम्ही खरंच जेव्हा तुमच्या फार कमी दिसत आहेत पण आता कमी माझ्या आहेत. मते आहेत, आहेत. वरती वरती लहान वरती हा वरती. वरती आंबे पण आहे आहेत बघ तिथे. आंबे पण आहेत. आंबे तर खूपच आहेत हो. पण आवळेही आहेत. पण तू म्हणालीस तसं त्या आंब्यांचं जसं आता लोणचं तू बनवतेस या आवळ्यांचं काही बनतं का म्हणजे हे खरं तर समर स्पेशल बऱ्याच आवळे गोष्टी तर आम्ही मिळतात. असे उठता बसता इथे पण आम्ही कधी रिडिंगला बसलो तर पडले खात असतो. ओके आमच्या रूम मध्ये असे टेबलवर बऱ्याच इकडच्या गोष्टी ठेवलेल्या असतात. आता इथे शेंगा पण आहेत इथे. हो हो शेकटाच्या शेकट्याच्या शेंगा शेंगांचं झाड आहे. इथे एक आहे. अशा बऱ्याच आणि शहाळे म्हणजे नारळाचं पण आहे नारळाचं so त्याचं खूप आहे. हो, इथलं जेव्हा नारळ उतरवतात ना हा तेव्हा आम्हाला बरेचदा प्यायलेले आहे आम्ही पाणी. ओके नेहमीचं पण आहे.
कडुलिंब. हो, कडुलिंबाचं झाड आहे. कडुलिंबाचं पण आहे. असं जी महत्वाची झाडं आपण म्हणतो ना आपल्या दारात असली पाहिजे ती सगळी आहे तिथे. ओके. बदाम पण होतं, आता नाही बदाम. अच्छा. पण ह्या आवारात जसं मी म्हटलं, की दहीहंडी एकदा शूट झालेली. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा दहीहंडी, होळी हे तर शूट पाहिलेत. अदरवाईज हा आवार आणखीन कुठल्या गोष्टींसाठी शूटसाठी आमचं टेंट वापरला लागला जातो? टेंट घराबाहेर काढलं होतं आम्हाला. हा. तो टेंट इथेच लावला होता आम्ही. अच्छा, ओके. साडीचा बऱ्याच टेंट. गोष्टी ग इथे खूप गोष्टी शूट होतात. आता तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं असेल संक्रांतीचं शूट केलं होतं आम्ही जेव्हा सगळ्या मालिकांमधले ऍक्टर्स इथे आलेले तर छान डेकॉर बरोबर. होतं हो, सगळं. हो, हो. तेव्हा तेही आम्ही इथेच केलेलं. सो अशा बऱ्याच गोष्टी इथेच होतात. आमचे कॅफेज इथे लागतात. अच्छा. जे मोठे मोठे कॅफेचे सीन्स तुम्हाला दिसतात ते सगळे कॅफेज इथे लागतात ह्या तिसऱ्या बागेमध्ये. ओके. पण ही अख्खी जागा आणि ती तुमची वरची आहे. मोठी बाल्कनी आहे हा ती आमची. वरची हा. टेरेस तिथे एक सीन शूट केलाय आम्ही. पण एकच सीन आतापर्यंत शूट झालाय तेवढ्या मोठ्या मोठ्या. कारण तिथे लाईट घेऊन जाणं लावणं ते जरा थोडं अवघड ट्रिकी आहे. जिना छोटा असल्यामुळे वरती नेणं जरा अवघड जातं. आणि तो जिना बाहेरून आहे आणि तो मोस्टली तिथे सामान असतं. अच्छा. सो जेव्हा वरती सीन असेल जायचं असेल तेव्हा तिकडे सामान काढलं जातं आणि मग आम्ही वर जातो. ओके. पण बाहेरचा हा आवार असल्यामुळे थोडे शूटला लिमिटेशन येत असतील किंवा कुठले वेगवेगळे सेट करायला थोडे लिमिटेशन असतील कदाचित लाईटमुळे वगैरे असं काही? पण मग नाईटचे सीन नाईटला केले जातात ना. ओके. तसं आहे डेचे सीन्स जे कॅफेचे आहेत ते इथेच. नाईटला म्हणजे आमचा जो अर्जुन पहिल्यांदा जेव्हा सायलीला प्रपोज करणार असतो आणि सायली पण मनातलं सांगणार असते तो कॅफे इथे लागला होता नाईटचा. ओके. ह्या आवारात. त्याची जी एंट्री ते गेट दाखवलं होतं तिकडे जे मागे गेट गेट आहे बरोबर एंट्रीचा. इकडे होता ह्या आवारात. ओके. असं म्हणजे सगळं ह्या इथे लावलं जातं. गार्डनच्या ठिकाणी एक कॅफेचा सेटअप लागू शकतो हे खरं तर फारच म्हणजे आपण नाही विचार करू शकत एवढे आणि कुठले art कुठले team सेट. ची, कमाल आहे. खरंच कमाल आहे. हो, खरंच ते कमाल आहे. एवढी लोकेशन्स लावतात एवढी मस्त लावतात आणि की कळूनच येणार नाही की आपण एक वेगळं अख्खं तयार केलंय काहीतरी. येस. आणि आता तुमचे मेकअप रूम कुठल्या साईडला आहेत? ते बंगल्याच्या बाहेर. सगळे ते प्रॉपर आम्ही बांधलेले. चाळी करतो त्याच्या चाळीतली जे रूम्स आणि डोअर्स दाखवतात ते हा. आमच्या मेकअप रूम्स आहेत. ओ. अच्छा. आणि जे काय शांता मावशी ना शांता मावशीचं घर मावशींचं पण जे इथेच घर आहे. वगैरे दाखवलंय ती आमची प्रोडक्शन रूम आहे. अशा सगळ्या रूम्स आहेत. ओके. सो त्या दिवशी त्या प्रोडक्शनच्या सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि नाही ड्रेस रूम आहे. ड्रेस रूम आहे Dress room प्रोडक्शन वाल्यांचं असं सगळ्यांचं ते काढून त्यांना तिकडे ओके. एक टूर बघूया जरा तिकडे काय आहे आणि कसं आहे. तिथे गाडी पार्किंगचा एरिया पण आहे. ओके. गाड्या पार्क असतात सगळ्यांच्या. अरे आता हा बहुतेक झाड कापला जातोय. ओ. हा कधी हे पडू शकतो शेकट्याच्या actually. शेंगांचं झाड आहे ना? हो, पण तू कधी पडू शकतो तो पोकळ झालाय तो. ओ. कोणाच्या अंगावर पडेल त्यापेक्षा आपण ते कट कर. अच्छा हे रविराज आणि हे तू म्हणालीस ते बाल्कनी मधून आम्ही हाय म्हणतोय. रविराज सिनियर घर आहे. ओके. नाईस. काय हवंय का साखर वाटी पण खूप त्यालाही भरपूर आंबे लागले त्या झाडाला इथे जसं तुम्ही allowed आहे. म्हणाले हे तसं. हे अलाउड आहे. हे त्याचंच allowed मी आहे. हे allowed. लोणचं करते दरवर्षी. वा 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 सुंदर आहे. आता इथे पण येणार आंबे. पण हे लोकेशन कधीच युज नाही केलंय तुमच्या केलंय. सिरियल साठी? केलंय. आता पण आम्हाला पण आमचं ते use स्टोर रूम आहे त्याच्यामध्ये पण सगळे वॉल्स इक्विपमेंट जे सगळं ठेवलेलं असतं. हो. ही कॅक्टस पण आहे बघ इथे. हा जेव्हा लागतं तेव्हा ते सगळं रिकामं केलं जेव्हा जेव्हा उंट येते तेव्हा इथे खातात. पण हा रूम कुठल्या गोष्टींसाठी युज केला असं म्हणजे तुम्ही आम्हाला सांगू शकता एक अंदाज देऊ शकता? फ्लॅश कट्स मधलं कोणाचं तरी गावातलं हे घर दाखवायला हे शूट केलं होतं. ओके. फ्लॅश कट्स मध्ये. ओके. माझी गाडी नेहमी इथे पार्क असते. अच्छा ओके. पण खूप म्हणजे माझ्या मते मागच्याला एकदा पाऊस होता खरं पावसाळा होता तेव्हा तुम्ही दाखवलेलं की किती तुझ्या एका व्हिडिओमध्ये होता आणि तुमच्या की तुम्ही किती इथे वादळ आले आणि शूट करणे किती निसर्गरम्य वातावरणात खरं तर तुम्ही शूट करताय. पण ते छान वाटतं. संध्याकाळी आली असतीस ना तर संध्याकाळी मस्त वातावरण प्रेझेंट असतं. असतं जरा. ओके. आणि इथे तुम्हाला खूप जी- पॅरेट्स आहेत. खूप पॅरेट्स आहेत इथे. ओके. कुसुमताईची तुम्हाला जी चाळ दाखवली जाते ती तिथे वरती राईट साइडला हे येलो कलरचं दिसतंय ना ओके. हा तिथे आतमध्ये भिंत. पूर्ण चाळ आहे. जे फाईट सिक्वेन्स झालं होतं माझं पूर्ण मोठं White आणि पूर्ण ते जी तिथेच. चाळ दाखवलेली आहे ती मारामारी तिथे केली आहे होती. आतमध्ये. ओके. आणि आता हे तुम्ही म्हणालात तसं हे तुमचेच प्रोडक्शनचे होते. शांतमावशीचं एक घर इथे. एक घर शांतमावशी एक घर तिथे. अच्छा. आणि हे तुमचे खरे प्रोडक्शनचे dressing room कॉस्ट्युम रूम आहे ही प्रोडक्शन रूम मधल्या मेकअप रूम सो असं आम्ही त्याचा एक्सटिरियर चाळ म्हणून वापरतो. ओके नाईस. आता इथे ड्रेसिंग काही तयार होतंय का नाही तयार नाही, होते ते असं dress काहीच room नाही? ड्रेस रूमच आहेत ते प्रेस करून आम्हाला पाठवतात मग आम्ही तिथे change करतो. सगळ्यांचं बाबा आता असे काही तुमच्या सीन साठी लागणारे कपडे हो, आता लावलेले तयार आहेत. करतायत ते? पण आतमध्ये शूज अलाउड नाहीये. शूज अलाउड ओके, बाहेरून ओके. शूट करू आपण. येस. हे बघा हे सगळ्यांचे ड्रेस लागलेले इथे पुढच्या सीन्सचे सगळ्यांचे कपडे. सगळं जे काही तुमचं वॉर्डरोब जरी रेडी करायचं असेल तरी ह्या रूम मधनं सगळं रेडी होऊन तिकडे येते. येस. ओके. आणि हे ऑलरेडी आता हे चाळीचं एक्सटिरियर लावलेलं आहे. अच्छा ओके. हे ड्रम्स इथे नसतात पण ते चाळीतलं एक्सटिरियर दाखवण्यासाठी हे कसे बल्ब असतात चॉल मध्ये बघा घराच्या बाहेर तसेच बल्ब प्रॉपर अच्छा. आर्ट डिपार्टमेंट म्हणजे तो थॉटफुल प्रोसेसनी काम करतात ना. हम्म. प्रत्येक लहान गोष्टीचं ते लक्ष ठेवतात. वाव.
आणि आता इथे मागे अर्थात आपण ह्याच्या आधी बघितल्या दोघांच्याही मेकअप रूम आहेत. एक अमितची आहे आणि एक जुईची मेकअप रूम आहे. आणि त्याच्या बाजूला तिथे माझ्या मते तुमचं स्नॅक्स आणि टीचं वगैरे चहा सगळं आहे. टपरी. चहा टपरी आहे. सो येस, आत्ता आपण जी काही सेट सफर बघितली खरं तर दिसतं तसं नसतं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या समोर या सेगमेंटच्या निमित्ताने येत असतात, आयपीच्या निमित्ताने. एक काम करू आपण तसं हा. त्याच्या हातून कोयता सुटला ना की मला त्याची भीती वाटते. कोयता झप्प करून येईल आपल्याकडे. Yes. पण हा जो बंगला आहे जो आपण खरं तर ठरलं तर मग मालिकेत बघतो आणि आतमधून कसा आहे, प्रत्येक वेळेला सीन कसे शूट होतात आणि कुठल्या खोलीमध्ये कशा प्रकारे इंटिरियर चेंज करून वेगवेगळ्या खोल्या वापरल्या जातात आपण चुकीचं आहे. हे वापरलं आपण बरंच जातं हे. बॉल दाखवला. हा हा. बॉल दाखवलाच नाही. हा बॉल- तो ही एक सिक्रेट गोष्ट आहे. मॅजिक जसं तुमचा एक मॅजिक रूम आहे तसं आमचं एक मॅजिक आहे. मॅजिक माईक आहे. हा. हा. येस, पण थँक्यू सो मच. इतकी छान सेट सफर तुम्ही आम्हाला घडवलीत त्यासाठी. Thank you. ह्याच्या आधी आपण कोर्टरूमची सफर केलेली आणि ती प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली. जे काही आपण बघितलेलं की कशा मागे काय गोष्टी घडतात आणि कसं शूट होतं. ही सेट सफर कदाचित प्रेक्षकांना खूप आवडेल कारण त्यांची खूप इच्छा होती ठरलं तर मग मालिकेचा सेट बघायची. सो जाता जाता तुमच्या लाडक्या चाहत्यांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज सांगू शकता. चाहत्यांना एवढंच सांगेन की तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं आहे आणि अजूनही खूप प्रेम करताय आणि आम्ही तुमच्यासमोर असे छान छान नवीन नवीन एपिसोड्स घेऊन येणार आहोत. तर एकही एपिसोड मिस करू नका. आणि हो, आता मालिका एका खूप महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. तर इथून पुढे ज्या काही गोष्टी घडणार आहेत, रोज काही ना काहीतरी घडणार आहे, त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका. सो बघा तर तुमचा आवडता कार्यक्रम ठरला तर मग फक्त तुमच्या आवडत्या चॅनलवर स्टार प्रवाहावर.